नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता कल्पना प्रतापला विचारत असते की अहो लाल मटाची भाजी आणि भाकरी बनवू का जेवायला. तेव्हा प्रिया म्हणते म्हणजे सून बाहेर हिंडायला गेलेली आहे आणि आता सासू घरातली सगळी काम करणार आहे. आणि म्हणजे हे बरं आहे का मालकीन बनवून ही सून ज्या घरामध्ये मिरवत होती ती सून आता बाहेर गेलेली आहे आणि सासूवर एकटीवर सगळी जबाबदारी पडणार आहे असं प्रिया टोमणा मारायचं काम करत असते. तेव्हा मात्र कल्पनाला राग येतो आणि कल्पना म्हणू लागते की हो बरोबर आहे, तुझं पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू याच्यामध्ये पडायची गरजच नाहीये सायली. या घरची मालकीनच आहे आणि ती मालकीन आहे म्हणून तर या घरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत असं मात्र ती सांगत असते. त्याचवेळी अश्विन तिथे येतो आणि म्हणतो बरोबर आहे, कारण कल्पना प्रियाला म्हणालेली असते की हे बघ कसं आहे, ती मालकीण आहे आणि तुला जर या घरात पटत नसेल तर तू जाऊ शकते आणि तुला कुठे राहायचं तिथे राहू शकते. झालं. अश्विनच्या कानावर एवढे शब्द पडतात आणि अश्विन म्हणू लागतो की म्हणजे मी घरी नसल्यानंतर तुम्ही माझ्या बायकोशी या पद्धतीने वागत असतात. तुम्हाला जराही काही वाटत नाहीये, तुम्ही अशा पद्धतीने वागून माझ्या बायकोचा अपमान करत आहात आणि तिला चुकीची वागणूक देत आहात. तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ अश्विन, तुला वाटत असेल पण तू अर्धवट कुठल्या गोष्टी ऐकून कुठल्याही निष्कर्षाला जाऊ नकोस. तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे, असं काहीही झालेलं नाहीये आणि तुझं हे जे काय नाटक आहे ना ते बंद कर. कारण तुला असं वाटत असेल की तुझ्या बायकोवर अन्याय होतोय पण असं काही झालेलं नाहीये. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दोघेही तिथे आलेले असतात आणि ते विचारतात काय झालं ते. हा प्रताप सांगू लागतो की काही काळजी करायची गरज नाहीये, हे यांचं नेहमीच आहे, म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होण्याची गरजच नाहीये, हे रोजच आहे, त्यामुळे तुम्ही आवरून घ्या. तेव्हा कल्पना म्हणते की जा सायली आवरून जा, मी जेवायला वाढते. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की नाही, आता प्रियाचं तोंड काय बंद झालेलं नसतं. प्रिया लगेच बोलायला सुरुवात करते, चला म्हणजे आता सून आई जेवण करून बसणार आहे, सासू ताट पण वाढून देणार आहे. म्हणजे इतक्या दिवस प्रियाने घरामध्ये कुठलीच काम केलेली नाहीत, तेव्हा सासू सुनेचं काय कर्तव्य, सुनेने काय जबाबदाऱ्या पार पडल्या पाहिजेत हे मात्र तिला आठवत नाहीये. आणि आता मात्र ही सगळी नाटक चालू झालेली असतात. तेव्हा कल्पना म्हणते की सायली ज्या आवरून ये. सायली म्हणते की आई आम्ही आवरून येतो, मग आल्यानंतर एकत्र जेवायला घेऊया. तिकडे महिपने आता साक्षीला फोन केलेला असतो. तो साक्षीला म्हणत असतो की साक्षी काय करतेस, तू वेडवाकडे काही करू नकोस, तुला माहिती आहे ना तुझा बाप जिवंत आहे अजून आणि तो दीक्षित जिथे असेल तिथून त्याला घेऊन येणार आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही असं महिप साक्षीला सांगत असतो. तेव्हा मात्र साक्षी हो करून बोलत असते, कारण साक्षी जवळजवळ ट्रॉमामध्ये गेलेली असते. कारण सचिनने तिला फसवलेलं आहे, तिचे प्रोफाईल डिलीट केलेले आहेत, हे सगळं आठवत असतं आणि तिला त्रास होत असतो. तिला सांगत असतो की पोरी काळजी करू नकोस. साक्षीने मात्र शेवटी वेडवाकड पाऊल उचललेलं आहे, हातामध्ये सुरा घेतलेला आहे आणि तिने स्वतःची नस कापून घेतलेली आहे. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि सायली बोलत असतात. त्याचवेळी तिथे आता त्यांच्या गप्पा चालू आहेत. प्रिया तिथेच बसलेली आहे तर इकडे सुमन किचनमध्ये आहे. सायली सांगत असते की कुसुमताईला ना नवीन मोठी ऑर्डर मिळालेली आहे आणि त्या ऑर्डरनुसार इकडे कुसुमताईने दुसऱ्या 2 मुलीही ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असंही सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कल्पना आणि प्रताप तिथे आलेले असतात. तेवढ्यात त्यांना दारात अस्मिता आलेली दिसते. अस्मिता आलेली पाहून हे दोघेही म्हणतात की अस्मिता आता म्हणजे हे काय, असं म्हणत अस्मिता आलेली पाहून त्यांना दोघांनाही बरं वाटतं. पण अस्मिताचा मूड काही खराब नसतो. तेव्हा कल्पना म्हणू लागते की अगं अस्मिता. तेव्हा कल्पना ते बोलते,
तोपर्यंत तर अस्मिता निघून गेलेली असते घरामध्ये, तिच्या रूममध्ये. ती म्हणते की मी आलेच. अगं, तुझी दगदग झाली असेल ना एका दिवसात, म्हणजे एवढा प्रवास 2 दिवसात करून आलीस, असं तिला बोलत असतात. परंतु अस्मिताला मात्र कोणाशी काहीच बोलायचं नसतं. अस्मिता जाऊन सचिनला भेटून आलेली आहे, दिल्लीला गेलेली असते. परंतु अस्मिताच्या मनातल्या शंका ज्या असतात त्या काही केल्या कमी होत नसतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली म्हणते की आई, मी बोलते अस्मिता ताईशी, असं म्हणत सायली दुधाचा ग्लास घेते आणि अस्मिताच्या रूममध्ये येते आणि अस्मिताशी बोलू लागते. तेव्हा अस्मिता म्हणत असते की मी काय सांगू तुला, मी जाऊन भेटून आले, तरीही माझ्या मनातल्या शंका काही केल्या कमी होत नाहीयेत. तेव्हा सायली म्हणते की पूर्णा, आजींनी काय सांगितले आठवते का तुम्हाला? पूर्णा म्हणाल्या होत्या की नाही. अशा वेळी असं घडत असतं, आपल्याला वाटत असतं, आपले मनातले भाव चेंज होत असतात, तसंच काहीतरी होत आहे आणि तुम्ही उगीच विचार करता एवढे सगळे जण आम्ही समजवतोय की नाही, आणि नाही हो, तुमच्या मनातल्या शंका आहेत. तेव्हा अस्मिता म्हणते, कसं सांगू सायली तुला, मी तिथे जाऊन दिल्लीला भेटून आले, सगळं मला मान्य आहे, परंतु मी त्याला त्या हॉटेलमध्ये पाहिलेलं होतं. ही गोष्ट मी विसरूच शकत नाही, कारण काहीही झालं तरीही माझ्या डोळ्यांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. मी स्वतः पाहिलेलं होतं. असं कसं म्हणतेस सांग बरं तू, असं अस्मिता सायलीला म्हणत असते. तेव्हा सायली मात्र म्हणत असते की नाही हो अस्मिता ताई, आणि शेवटी बाळाच्या समोर आता मला सांगा, आता फक्त एकच विचार केला पाहिजे, फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार केला पाहिजे. जे काही घडतंय त्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि पुढे जायचं, असं इकडे सायली सांगत असते. मग सायली म्हणते की आता आईने बाळाचं नाव काय ठेवायचं, बाळाची नाव काय ठेवायची, त्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. मला काय वाटतं माहिती आहे का अस्मिताताई, तुम्हाला जर मुलगा झाला ना, त्याचं नाव आपण धोंडा ठेवूया, आणि मुलगी झाली तर धोंडी ठेवूया. अस्मिता म्हणते काय हे सगळं? तेव्हा ती म्हणते की नाही, आम्ही नाव शोधून ठेवलेत, म्हणजे त्याला ना 4 अक्षरी नाव आवडतं. तेव्हा सायली म्हणू लागते, 4 अक्षरी म्हणजे तुम्ही कोणती नाव शोधून ठेवले सांगू का मी, असं म्हणत सायली बोलायला सुरुवात करते. आणि सायली म्हणू लागते की तुम्ही ना बाळासाठी अपसेट वगैरे असं नाव ठेवलं असेल. अस्मिता हसत असते. तेव्हा कल्पना बाहेरून येते आणि पाहते सायलीने अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा परत आणलेला असतो, हसू परत आणलेलं असतं, आणि म्हणत असते की खरंच एक जादूची कांडी फिरवावी तशी अस्मिताला पुन्हा तू पहिल्यासारखं केलेलं आहेस. खरंच तू तुझ्या बाबतीत अस्मिता किती चुकीचं वागली. तेव्हा सायली म्हणते काय चुकीचं वागले, मला नाही माहिती, मला नाही आठवत, असं सायली सांगू लागते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता विचार करत बसलेली असते ती म्हणजे प्रतिमा. प्रतिमाच्या डोक्यातून तो विचार काही मंदिरातला जात नसतो. तिथे त्याने महिप्तला बघितलेला आहे, आणि तोच माणूस आताही नेमका त्याच्या हातामध्ये दुपारती होती. त्यावेळेस त्याच्या हातामध्ये टेंबा होता. ह्याच गोष्टी तिला आठवत असतात. तेव्हा मात्र इकडे तिथे रविराज येतात आणि म्हणू लागतात की प्रतिमा, मला काही गोष्टी तुला विचारायच्या आहेत. मला सांग, तोच माणूस आहे का? म्हणजे तो अपघात तोच आहे का जो आपल्या तिघांचा झालेला होता? आठव बरं, त्यावेळचाच तो माणूस आहे का? मला सायली आणि अर्जुनला अशी शंका आहे की कदाचित तो अपघात तोच आहे. जर तू अलिबागला बसताना वगैरे अपघात झालेला असेल तर त्याचा एवढा काही परिणाम होणार नाही. त्यावेळच्या सगळ्या गोष्टी तुला आठवू लागलेल्या आहेत, म्हणजे हा अपघात जो आहे तो आपला झालेला होता तोच आहे का, असं आवर्जून विचारलं जात असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला ना सगळं पुस्स आठवतं, तुम्हाला नीट आठवत नाहीये, मला कळत नाहीये की नक्की काय म्हणायचं आणि काय होणार आहे, मला कोणत्याच गोष्टींची काहीच टोटल लागत नाहीये, असं प्रतिमा सांगत असते. तेव्हा मात्र इकडे नागराजला महिप्तने बोलावलेलं असतं. तेव्हा महिप्त
त्याला विचारत असतो. नागराज म्हणतो, एवढं काय झालं आणि एवढा काय बॉम्ब पडलाय म्हणून तू अचानक मला बोलवून घेतलंय. महिपच्या हातात ती चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी तो नागराजला देतो आणि नागराजला सांगू लागतो की ही चिठ्ठी बघा. आता ती चिठ्ठी तर नागराजने हातात घेतलेली असते आणि महिपला म्हणतो की झालं का, आता तू असलं काहीतरी करत बसणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे तू काय करणार आहे, मला ब्लॅकमेल करणार. तूच लिहिलीस नाही चिठ्ठी. महिप म्हणतो की नागराज शेठ, तोंड सांभाळून बोलायचं, कारण जे काय तुम्ही बोलताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण मला काय वेळ लागेल का अशी चिठ्ठी लिहून स्वतःच्या च्यावर टाकायला. तेव्हा मात्र नागराज म्हणत असतो की मग काय हे सगळं. तरीही नागराज महिपला समजून घेत असतो, पण महिप भयानक चिडलेला असतो. नागराज म्हणत असतो की मला असं वाटतं की महिप हा सगळा प्लॅन तुझ्यासाठी तुम्हाला ब्लॅकमेल करतो. महिप म्हणतो की मी काय डोक्यावर पडलोय का ब्लॅकमेल करायला, हे सगळं करायला, कारण त्या शिट्टीमध्ये 22 वर्षांपूर्वीचा अपघात. नागराज म्हणत असतो की मला माहिती आहे हे सगळं काय चाललेलं आहे. महिप भयानक चिडतो आणि महिप म्हणतो की हे सगळं जे काही चाललंय नागराज शेठ, तुम्हाला काहीच कळत नाहीये, कारण ही गोष्ट बाहेर येते. कोणतरी अशी व्यक्ती आहे ज्याला हे सगळं माहिती. आता इकडे प्रिया मात्र विचार करत असते की हे सायली, अर्जुन काहीच कळू देत नाहीयेत. नक्की काय चाललं यांचं. ॲक्च्युली ते महिपच्या बाजूने चाललेले आहेत का, त्यांच्या डोक्यामध्ये दुसरं काय चालू आहे, हा विचार तिच्या चालू असतो आणि ती मात्र विचार करत असते की नाही, मला कळलं पाहिजे की त्या दोघांच काय चाललंय, कारण ज्या गोष्टी मी ठरवलेल्या होत्या त्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. परंतु इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात. त्यांनी ठरवलेलं असतं की आज महिपला फोन करायचा आणि पुढचा दणका द्यायचा. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही ते काय केले व्हाईस चेंजरचं. ते अर्जुन तिला सांगू लागतो की अगं, ते व्हाईस चेंजर जे सॉफ्टवेअर असतं ना ते वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आपला नंबर तिकडे जात नाहीये. त्याला स्पून फॅब्रिक असं काहीतरी म्हणतात, असं तो सांगू लागतो. सायली म्हणते, हो का, म्हणजे तू ज्या आवाजात जरी बोललीस ना तरी तुझा आवाज तिकडे ओळखू येणार नाही आणि त्याचबरोबर आपला नंबर सुद्धा तिकडे जाणार नाही. हे सांगितल्यानंतर सायली म्हणते की चालेल. मग आता महिपच्या फोनवरती फोन येतो. अननोन नंबरवरून फोन आलेला आहे. नागराज म्हणतो, कोण आहे. तेव्हा महिप सांगू लागतो की अननोन नंबर आहे. मग महिप बोलत आहे. तेव्हा इकडून महिप विचारतो, कोण आहे. तेव्हा सायली इकडून सांगू लागते की तुझा बाप बोलतोय. हे ऐकल्यानंतर मी ताडकन उठतो आणि मग सायली बोलायला सुरुवात करते. आता आवाज चेंज केलेला असतो. नक्की काय बोलायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्याचवेळी इकडे आता सायली म्हणते की आठवते का 22 वर्षांपूर्वीचा तो भूतकाळ, तो अपघात मी पाहिलाय आणि त्यानंतरही जे सगळं झालं ना ते सगळं मी पाहिलेलं आहे. आता मात्र महिपच्या शिट्ट्या वाजू लागतात. महिपला कळायचं बंद झालेलं असतं, कारण सायलीने स्पष्टपणे आता तिथे सांगितलेलं असतं. तिला मात्र प्रिया यांच्या दाराच्या बाहेर उभा राहून सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला काही ऐकायला येत नसतं. तिची चिडचिड होत असते. ती म्हणत असते की काय चाललंय, नक्की काय होतं हे सगळं, मला काय ऐकायला येत नाही ह्या गोष्टी, असं म्हणत प्रिया बोलत आहे. तेव्हा अर्जुन आणि सायलीने महिपला दिलेला दणका असतो. त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं कुणीतरी दाराच्या बाहेर आहे. ही शंका अर्जुनच्या मनात आलेली असते आणि अर्जुन एकदम उठतो आणि दाराच्या बाहेर जाऊन पाहू लागतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की थांब सायली. सायली म्हणते, काय झालं. अर्जुन म्हणतो की थांब. अर्जुन उठतो, दरवाजा उघडतो. तोपर्यंत प्रियाला अंदाज आलेला असतो. प्रिया पळतच तिथून निघून गेलेली असते. प्रियाच्या लक्षात आलेलं असतं की आपण पकडले जाऊ शकतो
पण प्रियाला खरं तर भीती वाटायला आलेली आहे की हे सगळं माझ्यावर तर प्रकरण येऊन शेकणार नाही ना, याच्यामध्ये माझा काही संबंध तर नाहीये ना, मी तर अडकली जाणार नाहीये ना, अशी भीती प्रियाच्या मनात आता वाढू लागलेली असते. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, ह्यामध्ये काहीतरी वेगळं घडतं. अर्जुन आणि सायली पुन्हा आत येतात. अर्जुन म्हणतो की मला असं वाटत होतं कोणीतरी आपल्या दरवाजाच्या बाहेर कान लावून ऐकतं. तेव्हा सायली म्हणते, कोण आहे ते आपल्याला माहितीच आहे. एकतर आपण एवढी रिस्क घेतो आणि आपला प्लॅन सक्सेस होण्याआधी जर घरात गोष्ट कळली तर घरातल्यांनाही टेन्शन येईल, असं सायली अर्जुनला सांगते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बरोबर आहे. त्या दोघांचेही हे बोलणं सुरू आहे आणि इकडे प्रियाची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. आता महिप्तने हातात चिठ्ठी घेतलेली असते. नागराज म्हणत असतो की हे सगळं काय. महिप्त म्हणतो की एकच व्यक्ती आहे जी आपल्याला अशा पद्धतीने त्रास देऊ शकते. आता मात्र महिप्त त्याच गोष्टींचा विचार करू लागलेला असतो. नक्की काय घडलेलं आहे याचा विचार महिप्तच्या डोक्यात सुरू झालेला असतो. महिप्त म्हणत असतो की नागराज शेठ हे सगळं करणारी तिची चुंदरीच आहे, तिनेच हे सगळं केलंय. तेव्हा नागराज म्हणतो की महिप्त शेठ नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा इकडे महिप्तने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अजून त्यांचं बोलणं होतंय तोपर्यंत अर्जुन आणि सायली आता पुढच्या बॉम्ब टाकण्यासाठी महिप्तच्या घराबाहेर असतात. त्यांनी हातामध्ये काटे, त्याला कापड गुंडाळलेलं असतं, त्याचा टेंबा तयार केलेला असतो आणि तो टेंबा फेकून मारायचा असतो महिप्तच्या घराकडे. म्हणजे महिप्तलाही इजा झाली नाही पाहिजे, अर्जुनलाही इजा झाली नाही पाहिजे, पण महिप्तच्या मनाला ती गोष्ट लागली पाहिजे, असा हा अर्जुन आणि सायली यांचा प्लॅन असतो. कारण तशाच पद्धतीचं त्याने काम केलेलं आहे. आता हे सगळे प्रेडिक्शन चालू असतात. नक्की कशा पद्धतीने काय करायचं हे सुरू असतं. आता हे दोघेही निघालेले असतात. तेवढ्यातच नागराजला फोन येतो आणि नागराज मात्र आत जातो. नागराज म्हणतो की आलोच मी 2 मिनिटात. इकडे सायली म्हणते की अर्जुन सर, महिप्तच्या मनाला इजा झाली पाहिजे, आपल्याला काही होता कामा नये, त्यालाही काही होता कामा नये, अशा पद्धतीने ती बोलत असते. आता मात्र अर्जुनने तो टेंबा फेकलेला असतो. महिप्त नेमका गाडीकडे चाललेला असतो आणि तो टेंबा महिप्तच्या गाडीच्या समोर पडलेला असतो. महिप्त हादरतो. हे काय असं म्हणत महिप्त उचलतो आणि ज्या दिशेने तो टेंबा आलेला आहे त्या दिशेला जाऊन तो पाहू लागतो. महिप्तला धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का झालेल्या आहेत. म्हणून महिप्त त्या दिशेला जाऊन पाहू लागतो. अर्जुन आणि सायली झाडाच्या मागे उभे असतात आणि हे सगळं दृश्य तिथून पाहत असतात. अर्जुन आणि सायली यांनी हा जो प्लॅन केलेला असतो तो खूप जबरदस्त पद्धतीने केलेला असतो. काहीही झालं तरी महिप्त त्याच्यामध्ये पूर्णपणे अडकला पाहिजे असा त्यांचा प्लॅन असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, सायली आणि अर्जुन म्हणत असतात की अशीच वाट लावायची ह्या महिप्तची, कारण त्याच्याकडून हा गुन्हा तर कबूल करून घ्यायचाच आहे. आता अर्जुन आणि सायली पेटून उठलेले आहेत. काहीही झालं तरीही प्रतिमात्यांना का त्रास होतो, महिप्तला बघितलं की हे सत्य शोधून काढायचं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता उद्याच्या भागामध्ये अर्जुनने महिप्तला फोन केलेला आहे आणि महिप्तला अर्जुन बोलत आहे की एक गोष्ट लक्षात ठेवायची, 22 वर्षांपूर्वीचा अपघात, मी जे लोकेशन पाठवतोय त्या लोकेशनला यायचं. आता अर्जुनने लोकेशन पाठवलेलं असतं, ते लोकेशन असतं म्हणजे तोच तो जंगलातला रस्ता आणि तिथे महिप्तला बोलावून घेतलेलं असतं. महिप्त तिथे पोहोचलेला असतो त्या जंगलातल्या रस्त्याला आणि तिथे आल्यानंतर आता महिप्त आता पाहत असतो आणि बरोबर महिप्त तिथे पोहोचला की त्या बाबू ड्रायव्हरचा जो फोटो असतो तो एका झाडाला लावलेला असतो. तो तिथे डिस्प्ले केला जातो आणि महिप्त
त्या बाबू ड्रायव्हरकडे पाहतो त्या क्षणी महिपच्या चेहऱ्यावरचा भाव बदललेला असतो. महिपच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेले असतात आणि महिप्त मात्र तिथे पाहत राहतो. हे सगळं काय आहे? कारण महिप्तलाही तेवढाच मोठा धक्का बसलाय आणि महिप्त त्यांच्याकडे पाहतोय. महिप्तला कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि महिप्तला आठवतं की बाबू ड्रायव्हरला आपण सुपारी दिलेली होती. बाबू ड्रायव्हरला आपण सांगितलेलं होतं की ते जे लोक आहेत त्यांच्या गाडीचा अपघात करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता महिप्तला आठवत असतात आणि त्याच वेळी इकडे अर्जुन आणि सायली पाहत असतात. दोघेही म्हणू लागतात की ह्या सगळ्या गोष्टींशी नक्कीच महिपाचा संबंध आहे आणि बाबू ड्रायव्हरचा सुद्धा संबंध आहे. ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. आता मात्र इकडे अर्जुन म्हणतो की आता लवकरच सत्य आपल्या समोर येणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत हे अर्जुननी प्रेडिक्शन मांडलेलं असतं आणि ते समोर येत असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.